नमस्कार. आज आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये निमंत्रित केलं आहे. तुम्हाला बरेचशा ठिकाणी जायचं याची मला जाणीव आहे, तरी पण तुम्ही आला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. काँग्रेस पक्षानं कराड नगरपालिका आपल्या चिन्हावर लढायचा निर्णय घेतलेला आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्यात काही आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उभा आहे. त्याचा सर्वांनी मी प्रचार केलेला आहे. काही नेते, बाहेरचे नेते आले होते प्रचाराला, आजही काही नेते येणार आहेत. त्यामुळे ताकदीने आम्ही प्रचार केलेला आहे. आमची परिस्थिती काही फार चांगली नव्हती, पण आता प्रचारानंतर खूप चांगली चौरंगी लढतीमध्ये चांगली परिस्थिती झालेली आहे. आणि मला कराड नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित निवडून येईल याची खात्री आहे. आणि ही निवडणूक आम्ही फक्त काँग्रेस पक्षाचं चिन्ह हे जिवंत राहावं, कराड शहरात जावं त्या उद्देशाने केलेली आहे. कारण आपण जर गेल्या 15 वर्षाचा इतिहास पाहिला असेल तर माझ्या स्वतःच्या निवडणूक सोडली तर इतर कुठल्याही निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचं चिन्ह तर नसते कधी. आणि त्यामुळं म्हणजे लोकसभेला नसते, म्युन्सिपाल्टीला नसते. त्यामुळे यावेळेला म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचं चिन्ह जावं आणि तिथून काँग्रेस पक्षाला उभारी मिळण्याकरता त्याची सुरुवात व्हावी हाचा उद्देश आहे. काही विरोधी पक्षाचे नेते आले होते, काल मुख्यमंत्री आले होते, ते काही बोलले. नंतर त्याच्या आधी उपमुख्यमंत्री आले होते, त्याच्या काय बोलले त्याच्यावर मी काही वैयक्तिक टीका करणार नाही. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की कराडला आम्ही 325 कोटीचा निधी दिला आहे. मला तर काही 1 रुपया इथे दिसलेला नाही. त्यामुळे कुठं इतकं 1.25 वर्ष झालं आश्वासन देऊन आणि 1.25 वर्षात काही हालचाल झाली नाही. त्यामध्ये 100 कोटी रुपये खेळाच्या मैदानाकरता दिले, त्याचं काय झालं काय माहीत नाही. आज उलट इथं त्या खेळाच्या मैदानामध्ये मुलं खेळतात, तिथं कराड शहरातली सगळी वयोवृद्ध माणसं फिरायला जातात, ते सगळं तुम्ही मैदान बंद करून टाकलं. तुम्हाला जो कार्यक्रम करायचा असेल करायचा होता, पण जोपर्यंत काम सुरू होत नाही, जोपर्यंत तुमच्या हातात पैसे येत नाही, तोपर्यंत तुम्ही मैदान बंद करायचं काही कारण नव्हतं. पण आता निधी कमी पडू देणार नाही, प्रत्येक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलतो, पण शेवटी काही दिसत नाही. मुख्यमंत्री महोदयांनी पण काही आश्वासनं दिली, पण दोघंही लाडकी बहीण योजनेबद्दल बोलले. ह्या लाडकी बहीण योजनेचा ह्या निवडणुकीत काही संबंध नाही. स्पष्ट सांगतो की योजना तुम्ही राज्याकरता राबवली. त्याचबरोबर त्यामुळं त्या विरोधी पक्षाच्या नेत्याबद्दल काही बोलायचं काही कारण नाही. स्थानिक नेते काय बोलले ते त्यावेळी लक्ष दिलं बरोबर नाही. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की निवडणूक आयोगानं जो गोंधळ घातलेला आहे, कोण जबाबदार याला? तुमची तयारी नव्हती तर तुम्ही इतक्या घाईगर्दीमध्ये निवडणुका का जाहीर केल्या? त्याचबरोबर आता तुम्ही शेवटच्या दिवशी, मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 10-20 नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलताय. उमेदवारांचा खर्च होतो, त्याचं काय करणार आहे तुम्ही? आता मी जाहीर निषेध करतो. अशा प्रकारे गोंधळाला सर्वस्वीपणे मुख्यमंत्री जबाबदार आहेत आणि भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यामुळे काही गोष्टी होत आहेत. अतिशय म्हणजे हायकोर्टात आमची काही मंडळी जाणार आहे, पण अशा प्रकारे स्थानिक निवडणुकीचा पोरखेळ करणं हे काँग्रेसला कदाचित मान्य नाही. मुळातच निवडणुका 10 वर्ष उशीर झालेला आहे. 73 आणि 74 घटना दुरुस्तीमध्ये आम्ही तरतूद केली होती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दर 5 वर्षांनी झाल्याच पाहिजेत. पण तुम्ही सगळा तो घटना दुरुस्ती धाब्यावर ठेवली आणि तुमच्या राजकीय स्वार्थाकरता तुम्ही या निवडणुका 10 वर्ष पुढे ढकलल्यात. गेली 5 वर्ष लोकशाहीचं राज्य चाललेलं आहे आणि ह्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आता राज्यातील जनता योग्यतेने आम्हाला न्याय देईल, त्याकरता आम्ही सर्व ठिकाणी लढतोय आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागेल याची मला खात्री आहे. पण निवडणूक आयोगाचा जो गोंधळ, सावळा गोंधळ घातलेला आहे त्याला सरकार जबाबदार आहे. निवडणूक आयोगाच्यावर दबाव आल्यामुळे सगळं घडते. आणि कशा करता तुम्ही उरकायचा डाव घातला मला काय समजत नाही. आणि
त्यामुळे राज्यातील 20 नगरपालिकेच्या निवडणुका आदल्या दिवशी तुम्ही पोस्टपोन केल्या, फारच चुकीचं आहे. त्यानंतर देशातल्या परिस्थितीवर मी काही जास्त बोलणार नाही. राज्यातली परिस्थिती बोलू मी आता कराडच्या बद्दलच मुख्य आहे, त्याबद्दल काय असेल तर विचारा, आणखी काही विचाराचे उत्तर द्यायचं. धन्यवाद. काल मुख्यमंत्री कराडमध्ये आले होते, त्यांचं भाषण आपण ऐकलं असेल. ते ज्या जोशात बोलत होते ते जणू काही निवडणूक विधानसभेचीच आहे. नाही बघा, निवडणूक म्हटलं की जिंकण्याकरता आपण निवडणूक लढतो, आम्ही लढतो, तेही लढतात, त्यामध्ये काही चूक नाही. आणि जर मोठे राज्य पातळीवरचे नेते आले तर ते द्वेषाने बोलतील किंवा सॉफ्टली बोलतील, नम्रपणे बोलतील, त्यांचा विषय आहे. पण आश्वासन काय देतात ते खरं आहे, आणि ते आश्वासन किती टक्के पूर्ण झालेलं आहे तो खरा विषय असतो. लोकांना माहिती आहे की आता 1.25 वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनामध्ये एक नवा पैसा तरी इथं आलेला आहे का, त्याच्यावर लोक ठरवतील. तुमच्या विशेषता प्रेम आहे, 2 नाव घेतलं नाही असं नाही. बघा, राजकारणामध्ये आपण विरोधी विचाराची माणसं असतो, पण वैयक्तिक शत्रुत्व कधी नसतं, ते कधीच असत नाही. मी कधीच कोणते ठेवत नाही. त्यांनी चांगलं काम करा, मला आनंद होईल. पाटणपाल्यांच्या झोपडपट्टीचा पुनर्वसनाचा विषय तो 70 वर्षात तुम्हाला सोडवता आला नाही असा आरोप केला गेला आहे. नाही बरोबर आहे, तो नाही सोडायचं. कारण आम्ही जो प्रस्ताव मांडला होता तो लोकांना मान्य नव्हता, आणि ते आपल्या आराखड्यामध्ये ते बसत नव्हतं, राज्याच्या धोरणामध्ये बसत नव्हतं. आता गेल्या 1.5 वर्षामध्ये काय दिवे लावले ते तरी सांगावं आम्हाला. 1.5 वर्षाचा काय वेळ कमी आहे का? काय झालं? त्यामुळे तो हा विषय जो आहे तो तिथली जनता समजून गेली की कोणी कोणाला फसवले. बाबा एपिस्टल फाईल संदर्भात तुम्ही ट्विट केले, काय नक्की बघा, हा एफस्टीन फाईलचा विषय हा राज्य पातळीचा नाही आहे, हा कराडचा तर नाहीच आहे, हा देश पातळीचा आहे. विषय फार गंभीर आहे, त्याचे राजकीय परिणाम फार मोठे गंभीर होणार आहेत. पण कराडला इथं या व्यासपीठावर ते बोलणं उचित नाही. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, उद्या देशाचा पंतप्रधान मराठी माणूस होऊ शकेल या महिन्यापर्यंत. बाबा तुम्ही आता म्हटलं की निवडणूक आयोगानं सवाल न्यायालयात अपील दाखल करण्याची तरतूद ठेवलेली नाही. आता त्यात सगळं तिथं आमची MPCC मध्ये मुंबईला आमची माणसं न्यायिक तयारी करतात. माझं म्हणणं काय आहे की ठीक आहे, तुमचं सगळे लोक ऐकतात, आम्हाला न्याय मिळणार नाही कुठंच हे मला माहिती आहे, पण तुम्ही निवडणुकीचा सावळा गोंधळ घालायला नको. परवा दिवशी प्रभाग क्रमांक 2 मध्ये काही राजकारणाच्या कार्यकर्त्यांनी झुंडीशाही करून काही कार्यकर्त्यांना दुसऱ्या वगैरे मारहाण केली. आता त्यावर मी जे ऐकलंय, मला माहिती नाही विषय तो, पण मी जे ऐकलेलं आहे की त्यात पोलीस कारवाई काहीतरी करतायत आणि करावी अशी माझी मागणी. कोणी चुकीचं असेल तरी संबंधित पक्षाने तसा मग मोर्चा पण काढला. ज्या कार्यकर्त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांना मारहाण झाली, त्यांनी मोर्चा सुद्धा काढला होता. ऐन वेळेला निवडणुकीच्या ह्या हंगामामध्ये अशा घटना घडत असतील तर कुठल्याही लोकशाही झाली नाही, ते अगदी चुकीचं आहे. कुठलाही पक्ष, आमचा पक्ष जरी असला तरी झुंडशाहीचा वापर करता कामा नये. कोण असेल मला माहिती नाही कोण आहेत ते, आणि मला माझ्या कानावर आले की पोलीस त्यावर कारवाई करतायत. कराड शहरातला दुबार मतदानाचा विषय अजून क्लिअर झालेला नाही. दुबार मतदानाचा विषय कराड शहरातला अजून क्लिअर झालेला नाही. ते स्पष्टता आहे, दुबार मतदान आहे, दुबार मतदार त्याची स्पष्टता काही केलेली नाही. दुबार म्हणजे मला समजा मतदानाची नाही. आता तेव्हा 2 गोष्टी. हा विषय जो डुप्लिकेट मतदारांचा जो विषय आहे तो राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधींनी एका प्रकारे उचललेला आहे, आणि त्यांनी पुराव्यानिशी दाखवलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी कसा गोंधळ झालेला आहे. मी माझ्या वैयक्तिक बोलायचं झालं तर मी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आणि राजकीय विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे माझ्या विधानसभा निवडणुकीच्या संबंधामध्ये, आणि तो आमच्या पक्षाचा आदेश होता. तिन्ही महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांनी ठरवून सर्व पराभूत उमेदवारांनी हायकोर्टामध्ये निवडणूक याचिका दाखल करावी असा निर्णय झाला.
म्हणजे आमच्या बहुतेक निम्म्या अर्ध्या लोकांनी हायकोर्टामध्ये निवडणूक याचिका दाखल केलेली मी पण केली. त्याच्या आता तारखा काही लागलेल्या नाहीत, कारण आपलं हायकोर्ट जे आहे ते मुंबईहून कोल्हापूरला गेले. जेव्हा माझी तारीख लागेल तेव्हा मी कोर्टासमोर माझी बाजू मांडणार आहे आणि कदाचित मी मुंबईला प्रेस कॉन्फरन्स घेऊन देखील माझी बाजू मांडेल. कारण माझ्याबद्दल जो मला असं वाटतं की माझ्यावर अन्याय झाला विधानसभा निवडणुकीमध्ये, त्याचा न्याय मला फक्त जनता देऊ शकते. मला कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा बिलकुल नाही आहे, कारण निवडणूक याचिकेचा कधी निर्णय लागत नाही. पण काय घडलं हे लोकांना कळलं पाहिजे आणि त्यातून निवडणूक प्रक्रियेमध्ये काही सुधारणा होईल का हा माझा प्रयत्न आहे. तर योग्य वेळी तो होईल. माझ्यापुरतं सांगतोय की जो दुबारचा आहे विषय, आता या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने काही केलं नाही दुबारबद्दल, ही खरी वस्तू आहे. त्यामुळं निवडणुकीचा निकाल ठिकठिकाणी वॉर्डामध्ये बदलण्याची शक्यता आहे. कारण जर बोगस मतदार तिथं असतील तर निवडणूक काय 5-10 मतात असते कधी, ते बदलू शकेल. पण मी माझ्याबद्दलचा विषय हा प्रेसमध्ये मुंबईला आणि हायकोर्टात मांडणार आहे. बाबा, तुम्ही स्वतः आघाडी सरकारचं नेतृत्व केलं होतं राष्ट्रवादीसोबत, यापूर्वी पण झालेलं आघाडी करतो. कधी त्या आघाडीच्या नेत्यांनी इतक्या खालच्या लेवलनं एकमेकावर केले नव्हते जेवढे आत्ता झाले. एकदा शिंदे वेगळं बोलतात, फडणवीस म्हणतात आणि अजित पवार मग अर्थ खतं माझ्याकडे आहे. इतक्या खालच्या लेवलचं व्हायला लागलं राजकारणात. पण महाराष्ट्रामध्येच हे जे सरकार चाललेलं आहे एकंदरीत, एवढं भ्रष्ट सरकार आपण कधीही, तुम्ही आता राजकारण बघताय 25-30 वर्षापासून, आम्ही आणखी आधीपासून आणि पहिल्यापासून ऐकलेलं आहे. 1960 पासून कसं होतं, चव्हाणसाहेबांनी कसं राज्य चालवलं, इतकं भ्रष्ट सरकार मी कधी पाहिलं नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्राचं वाटोळं झालं. आपल्याला मी सांगतो की या पुढच्या डिसेंबर-जानेवारीमध्ये पुढची विद्यार्थी पासआउट होऊन पुढच्या मार्च-एप्रिलला बाहेर पडतील नोकरीच्या शोधामध्ये. एकाही मुलाला नोकरी मिळणार नाही. इतकी गंभीर परिस्थिती आहे. इंजिनियर आपल्याकडे लाखो मुलं इंजिनियर करू शकतात. एका मुलाला पुढच्या मार्चमध्ये नोकरी मिळणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सरकारनं काय केलं त्याच्याबद्दल? मोदी सरकारने काय केलं? आता हा गंभीर विषय घेऊन आम्ही पुढे 2-3 महिने नव्हतो करायला, ते सगळे घेणार आहे. खालच्या पातळीचं असं आहे की कुणाच्या पायात पायपोच नाही. आता एक गोष्ट ठीक आहे, तुम्ही कसं आघाडी सरकारचा जो तुमचा विषय आहे, पण राज्याचं नुकसान होतं. आज एक तरी माणूस महाराष्ट्रामध्ये दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतात, कोण बोलतंय का तो विषय? तुम्ही इतके कोटी दिले, तितके नुसतं कॉन्ट्रॅक्ट देणं आणि त्यातनं कमिशन करणं, याच्यापेक्षा सरकार दुसरं काय करतं काम? आता कराडला 325 कोटीचा निधी गेल्या 1.25 वर्षापूर्वी दिला असंच सांगितलं. एक नवा पैसा तर तो बघितला काय? ते कोणाला पाहिजे होतं? काय कोणाला विचारलंय? काय विचारलंय? कारण नोकरशाहीने ठरवलं. निवडून आलेले सरकार इथं नव्हतं, नगरपालिका नव्हती अस्तित्वात. तुम्ही मुळातच लोकशाहीचा गळा घोटून टाकलेला आहे आणि सर्वसामान्य माणसाला त्यातलं काही कळत नाही, कोणी लक्षात येत नाही. पण इतकं वाईट सरकार चाललेलं मी तरी कधी, आता माझ्या थोडे दिवस बघतोय राजकारण, कधी पाहिलेलं नाही. आता आपसातला मेळ नसेल तर ते समजू शकतो आपण की ते राजकीय त्यांचे मतभेद असतील, पण देशाचं काय, राज्याचं काय, राज्यातल्या जनतेचं काय, फारच बिकट परिस्थिती. प्रभाग क्रमांक 15 मधील एका इलेक्शन म्हणजे ते हे होणार. हे असं कधी पूर्वी तुम्ही बघितले का? कधी बघितले का की निवडणूक चालू आहे, एकाच प्रकाराची निवडणूक पुढे ढकलली? काय आज महाबळेश्वरची मारतो फलटणची ढकलले पुढे, काय त्याला लॉजिक आहे? म्हणजे काय कसला फरकेल झाला? निवडणूक आयोग अस्तित्वात आहे का नाही? निवडणूक आयोगाचं कुठल्याही बोलणं असं आहे, कुठेही आचारसंहिता प्रकार नाही. कारण बोळा तितके फ्लेक्स लागले, फ्लेक्स लागू द्या, 70% फ्लेक्स दिल्याप्रमाणे आता ते सेशन करू शकतात. त्याचं कारण असं आहे, तो लक्षात घ्या, राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोगाची संकल्पना आहे, तो घटनात्मक तरतुदी आहे आणि त्यामुळं निवडणूक आयोग हा देशाचा निवडणूक आयुक्त असतो. आता हा सरकारचा निवडणूक आयुक्त आहे, हा मोदी सरकारचा आयुक्त आहे, हा देशाचा नाही, घटनेचा नाही आहे. आणि ती आमची प्रमुख मागणी असेल की पुन्हा निवडणूक आयुक्त निवडायचा कायदा पुन्हा बदलला पाहिजे. आता सरकारने ज्या माणसांना नेमलंय ती माणसं सरकारचा निर्णय घेणार.
आम्ही माझ्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये 6,000 दुबार मतदारांची नावं मी निवडणूक आयुक्ताला दिली. याचं त्यांना विचारा, त्यांना अधिकार आहे कुठेही मतदान करायचं. तुम्हाला दोघांपैकी एक कुठं करायचं सांगा ना. आणि त्या ठिकाणी 2 ठिकाणी जर मतदान केलं असेल तर 1 वर्षाची शिक्षा आहे. माझ्याकडे आकडे नाहीत कुणी मतदान केलं नाही केलं, निवडणूक आयोगाकडे आहेत. मी मागणी करणार आहे की आमच्या मतदारसंघामध्ये ज्या लोकांनी 2-2दा मतदान केले त्यांच्यावर काहीतरी कारवाई करा. निदान ते यादीत नाही त्यांची नावं तरी वगळा नाही तर जिल्हा परिषदेला आम्हाला काही स्थान राहणार नाही. ह्या सगळ्या निवडणुका चोरलेल्या आहेत भाजपने 100%. आता दक्षिण मधल्या बोगस मतदानाविरोधात गणेश पवार 55 दिवस झाले. 2 महिने होत आले तिला आंदोलन बसलंय. तर त्या बोगस मतदानावर चौकशी यांचं ऑब्जेक्शन आहे प्रांतांच्यावर निवडणुकीचे अधिकारी म्हणून, आणि चौकशी पण तेच करणार असं कसं? सुरेश जे आंदोलन करतायत बोगस मतदानाकडे करारबद्दल त्याचं मी अभिनंदन करतो. मी भेटलो त्यांना, खूप धाडसी पाऊल आहे. पण आमचा हाच मतभेदाचा मुद्दा काय आहे की निवडणूक आयुक्त ही सुप्रीम कोर्टासारखी किंवा सर्वोच्च न्यायालयासारखी संस्था आहे. ती कुठल्या सरकारची संस्था नाही आहे. सरकार येतं जातं. पण निवडणूक आयोग हा निपक्षपाती त्यांनी निवडणुका लढवायला पाहिजे. लोकशाहीला काही अर्थ नाही. आता ते होत नाही. त्यामुळे तुम्ही काही आंदोलन करा, कुठं राहुल गांधींनी काही डोकं फोडलं तर काही होणार नाही. कारण ते मोदी सरकारचा निवडणूक आयोग आहे. काहीच करणार नाही, ऐकायलाच तयार नाही. त्याचा मार्ग काय? मार्ग बघा, आम्हाला न्यायालयाकडून अपेक्षा आहे. आम्ही न्यायालयात चालू, न्यायालयाने किमान निवडणूक आयोगाला काही आदेश टाकायचे. आता मतदान याद्या आम्हाला देतात, कागदी याद्या देतात, त्यात फोटो असतात. आता तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पद्धती याद्या द्यायला काय अडचण आहे? पूर्वी देत होता, तुम्ही आता बंद का केलं? मी माझ्या मतदारसंघामध्ये 48,000 मतदार दुबार आहेत. तर ही यादी मी आत्ता तुम्हाला पाहिजे असेल आत्ता इथे दाखवतो. माझ्याकडे प्रिंटेड यादी असेल. त्यात माझं म्हणणं काय की त्यातलं एका ठिकाणी करा ना तुम्ही. नंतर शेजारचे जे 5 मतदारसंघातले आहेत, इस्लामपूर, उत्तर कराड, पाटण, शिराळा आणि पलूसकडेकर, तिथली ना आमची नावं कॉमन आहेत. आता त्या इस्लामपूरच्या येडे बचतर आणि रेट्रेबुजू किती अंतर आहे? तिथं मतदान करून इथं येता येतं त्याला. आता त्या 2 ठिकाणी त्या माणसाने मतदान केले की आम्हाला माहीत नाही, निवडणूक आयोग सांगू शकेल. त्याला कोर्टाने आदेश दिले पाहिजे की तुम्ही यादी आम्हाला सादर करा. आमची मूळ मागणी आहे की निवडणूक आयोग बोगस आहे. खालचा असेल तो वरचा असेल, कारण तो निपक्षपाती नाही आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते की निवडणूक आयोग कसा निवडा म्हणून दिली होती. मोदी सरकारने त्याला ताब्यावर बसवलं. निवड समिती केली आहे. कोणाकोणाची आहे? एक नरेंद्र मोदी, एक अमित शहा आणि एक विरोधी पक्ष नेते. काय तिथे चालणार आहे विरोधी पक्ष नेते? तुम्हाला पाहिजे ते माणसं तुम्ही नेमताय. म्हणून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नाही आहे. राहुल गांधींना परदेशात सुद्धा बरोबर आहे. परवा पाकिस्तानमध्ये ज्या डेव्हलपमेंट झाल्या, इम्रान खानचा मृत्यू झाला अशी अफवा आली होती. नंतर हुकुमशहा अध्यक्षांनी काय घटना बदलून घेतल्या, त्याचा काय परिणाम भारतावर होणार होऊ शकतो? तसं नाही घडणार. भारताची लोकशाही तशी मजबूत आहे. पण भारतीय जनता पक्षामध्ये काय बदल होतात ते आता वाट बघूया. तिथं पण हुकुमशहा घटना बदलल्याचं आपल्यात पण चाललंच बघा, घटना बदला इतकं सोपं नाही आहे. पण काय करतात ते, घटना न बदलता घटनेची जी माणसं घटनात्मक पदावर बसले आहेत त्यांना मॅनेज करतात. जसं निवडणूक आहे, जसं निवडणूक आहे किंवा इतर अनेक उदाहरणं आहेत. आणि त्यामुळं आपल्याला दिसायला देखावा दिसतो की काय लोकशाही चाललेली आहे. लोक लांब रांगा लावून मतं देत आहेत, बोटं दाखवत आहेत. पण ही खरी लोकशाही नाही आहे. पैशाचा तुम्ही इथं कोणीतरी म्हटलं की आचारसंहिता, कसली आचारसंहिता घेतली? आज कराड नगरपालिकेमध्ये मताचा रेट काय काढला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते कुठले पैसे आहेत? ते जे 7/12चे पैसे आहेत. सगळे जनतेकडून चोरलेले पैसे आहेत. तुमचं विकास काम कसं होणार? तुम्ही उघड्या डोळ्याने बघता काय चाललंय. आता एका मताला 5,000 रुपये देऊन तुम्ही निवडणूक लढणार, कुठला सामान्य माणूस लढू शकेल? टाटाला सेमीकंडक्टरचे 3 प्रकल्प देण्याकरता 758 कोटी रुपयाची लाच द्यावी लागली. मोदी सरकारला अधिकृत चेकने त्यांच्या त्या इलेक्ट्रॉनिक बॉन्डमध्ये त्यांनी 758 कोटी दिले आणि ते दिल्याबरोबर त्यांना लायसन्स मिळालं.
लायसन म्हणजे सरकारकडून मदत मिळाली. हे सगळं उघड पेपरला आपण वाचतो. लोकांना ते मान्य असेल तर आता छोटी लोकशाही आहे. दक्षिणमध्ये 48,000 दुकानं आहेत असं आढळलं. त्याची यादी माझ्याकडे आहे, तुम्ही येऊन तपासून घ्या. विधानसभा निवडणुकीनंतर नाही, निवडणुका विधानसभा निवडणुकीच्या आधीची यादी आधीची आहे. म्हणजे माझ्या निवडणुकीत ज्यांनी मतं दिलं त्यांची यादी. नाही, लोकसभेला सुद्धा असेल मला माहिती, मी विधानसभेत सांगतो. त्यामुळे मग कशी निवडणूक होणार काय होणार तो आम्ही कोर्टात निर्णय घेऊ, इथला तो विषय नाही. पण तुम्हाला माहिती असेल आपल्या घरगुती मी सांगतो तुम्हाला, आणि ते सगळ्या याद्या तुम्ही स्वतः तपासून बघा. ती माणसं तुम्ही ओळखता, नाव ओळखता, बूथ ओळखता. आणि मी बूथ वाईज माहिती देतो की कराडच्या 5 नंबर बूथच्या 17 नंबरचं हे नाव आहे आणि तेच नाव वारुंजीला इतक्या बूथला आहे. ही सगळी तुम्ही तपासून बघा. त्याचा इफेक्ट आता जिल्हा परिषद पंचायत होणारच ना, 100% होणार. तोपर्यंत काय बदल झाला तर बघू. आम्ही आता काढायचा प्रयत्न करतोय आमच्या पद्धतीने, पण ते होईल का नाही मला माहित नाही. शेवटी निर्णय त्या अधिकाऱ्यांना द्यायचा ना. म्हणले की त्यामुळे या वार्डात त्या वार्डात मतदान झाले. आरोपी पण शासनच आहे, निर्णय तेच. सगळे शासन आहे. हे या अगदी सगळ्या पार्श्वभूमीवर वरपर्यंत सर्व संस्थांमध्ये झालेलं आहे. आणि त्याला इंग्रजीमध्ये इन्स्टिट्यूशनल कॅप्चर म्हटलं जातं की संविधानिक संस्थालाच ताब्यात घेतलं सगळे. त्यामुळे दिसायला सगळ्यात देखाव देतो काय लोकशाही चालली आहे. बाबा ह्या सगळ्या परिस्थिती महाविकास आघाडीने एकत्र येऊन लढा द्यायला पाहिजे, पण तसं करताना दिसत नाही. म्हणजे इथं नाही, मुंबईत नाही, कुठंच नाही. असं सगळीकडे नाही. सगळं तुम्ही आता कोणीतरी मध्यंतरी मला विचारलं आणि काय म्हणजे आणि तो पेपरला मी वाचलं कुठं की महायुतीचे उमेदवार सगळीकडे फिरतायत, प्रत्येक गावात जात आहेत, त्यांचे स्टार प्रचारक 10-10 रोज सभा घेत आहेत. हे सगळं ऐकलं आम्ही. तुमचे कोण दिसत नाही. पण आमच्याकडे साधनं आहेत का? आम्ही जर एका गावात दुसऱ्या गावात गेलो तर परत त्याला मला 1 दिवस लागतो. कसं आम्ही जाणार? आम्ही ठरवलं की तुमच्या एरियामध्ये तुम्ही काम करा, शेजारच्या जिल्ह्यात जायचं जावं. पण बहुतेक ही स्थानिक निवडणूक आहे. आपापली निवडणुका जरी तुम्ही यशस्वी केल्या तरी पक्षाचं ताकद वाढते ना. आता त्यांच्याकडे साथ नाहीत. पण स्थानिक पातळीवर पण आघाडी एकत्र येताना दिसत झालंय. महानगरपालिकेला पण येण्याचं काही संकेत दिसत नाही असं म्हणतोय. नाही, महानगरपालिकेला काय मी आज सांगू शकत नाही. काँग्रेस पक्षाने काही भूमिका घेतलेली आहे, ते ठरवतील पुढे काय कसं करायचं. आत्ता जरी काही बोलले असते तरी त्यावेळेला काय घडत सांगता येत नाही. आपण आता ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीला लढतोय. आम्ही त्या ठिकाणी महाआघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट इथं, मोठी ताकद इथं आहे आणि काही इतर आघाड्या आहेत ज्या पक्षाच्या नसतात. आम्ही त्या ठिकाणी आपण एकत्र लढूया असं आम्ही आव्हान सगळ्यांना केलं होतं. फक्त एवढीच आमची मागणी होती की आमच्या काँग्रेसच्या चिन्हावर काही माणसं उभी राहतील. तर आघाडीमध्ये तुम्ही आमच्या माणसांना जेव्हा मान्य कराल की ठीक आहे 31 पैकी काँग्रेसची 5 माणसं, 6 माणसं, 7 माणसं, तर ती आमच्या चिन्हावर आम्हाला ठेवा. तर तो प्रस्ताव मान्य झाला नाही. त्यामुळे थोडासा गोंधळ झाला. पण म्हणून आम्ही आमच्या चिन्हावर माणसं कराड नगरपालिकेमध्ये दिलेली आहेत. कराडमध्ये कित्येक ठिकाणी या वार्डातले मतदान त्या वार्डामध्ये आता ते नगर जो आपण ह्याची रचना करतो त्यामध्ये तो गोंधळ झालेला आहे. त्या ठिकाणी बोलायला पाहिजे इकडं नका करून सगळ्यांचं समाधान काय होत नाही. माझी भूमिका अशी आहे की प्रत्येकाला आपल्या सोयीप्रमाणे वाढतं होणार नाही. काही ठिकाणी मुद्दाम जाणून बुजून काही खोडसाळपणा झाला आहे का तर मग इकडचा तिकडं नेला, तिकडचा निघला, ह्या समाजाची माणसात म्हणून ह्याला इकडे टाकला असं झाला तर तो विषय आहे. पण अनायसे जर झाला असेल तर त्याला काही इलाज नाही. बिहार निवडणुकीत भाजपला जे एवढं मोठं यश मिळालं, अपेक्षित यश मिळालं, त्या निकालाबद्दल कसं वाटतं? मी बोललो त्याबद्दल. मी बघा बिहारला काही गेलो नव्हतो. आता तिथली स्थानिक परिस्थिती मी काही स्वतः जवळून पाहिलेली नाही. आपलं तुमच्यासारखंच पेपरला वर वाचलं. काँग्रेस पक्षाची परिस्थितीबद्दल म्हणजे मला माहिती आहे. त्यामध्ये मी एवढंच बोललो होतो काँग्रेस पक्षामध्ये. इतर भाजपने काय केलं माहिती आहे, तिथं 10,000 रुपये प्रत्येक महिलेला दिले. हे आपल्याला माहिती आहे, त्याचा प्रभाव खूप पडला. तर ते आपण सगळ्यांना आपण वाचले. पण आमच्या पक्षाचे विश्लेषण करताना मला असं वाटतं की आमच्या 19 जागा मागं होत्या. तर 19च्या आपली चांगली परिस्थिती असली तर काय 25 होतील. 19च्या काय 190 होणार नाहीत. तसं काय कधी होत नाही कुठल्या निवडणुकीमध्ये, आपल्याकडे तर होत नाही. तर त्यामुळं एक वास्तविक जर मागणी केली असती की चला आपण 30च जागा लढूया
आणि 30-36 आणण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे आपली ताकदसुद्धा डिवाइड होणार. ते आपण 70 घेतले आणि रिझल्ट काही चांगला लागला नाही. त्यामुळं राष्ट्रीय नेतृत्वाला तिथल्या स्थानिक लोकांनी जे सांगायला पाहिजे होतं, सर्वेवाले लोक असतील किंवा सल्लागार असतील किंवा आमचे तिथले प्रभारी असतील, त्यांनी कसं काय इतका फुगवून आकडा सांगितला मला माहिती नाही. ऐन वेळेला पदाधिकारी बदलले, अशा काही गोष्टी घडल्या त्याचं विश्लेषण करतील आता दिल्लीला. हा विचाराने बदल झालाय का आर्थिक परिस्थिती म्हणजे कुठले पैशाने पैशाचा विषयच काढू नका. भारतीय जनता पार्टी पैसे हा विषय आता आमच्या पलीकडचा आहे. कुठल्याही निवडणुकीमध्ये काय चाललंय तर तो तुम्ही जाऊन बघा बिहार. आता बिहारला कसं जायचं, कराडला बघा ना काय चालू आहे. विधानसभा तुम्ही जवळून बघितली होती. त्याच्या पूर्वीच्या निवडणुका बघितल्या तर कधी असं झालं होतं का कधी? आपल्यापेक्षा मला त्यांना जास्त माहिती आहे. काय माहिती आहे सगळं, तुम्हाला सगळं माहिती आहे. काय प्रचार कुठे दिसत नाही फार. नाही, स्टार प्रचाराचं ते बोललो मग अशी पण आमच्याकडे सुविधा नाही, साधनं नाही. समजा मला आता अमरावतीला जायचं, जाऊ शकतो का मी? माझी खूप इच्छा आहे. तुम्हाला मी करायला केली नाही. त्यांच्याकडे इंडिकेटर द्यायला उद्योगपती आहेत ना. काय त्यांच्याकडे त्याच्याकडे काय कमी आहे का? तू उद्योगपतीनं विकत घेतली लूट टाकत. बाबा लाडकी बहीण परिषदेला अडकले होते. या पालिकेचे निवडणूक ते पुन्हा दिले तर ते आचारसंहितेला बंद असं किंवा या काय असं नाही. बघा, मुळात माझी स्वतःची भूमिका अशी की लाडकी बहीण योजना चुकीची नाही. ही मदत केली पाहिजे, पण त्याला निकष लावले पाहिजे. जे अगदी दारिद्र्य रेषेखालचे आहेत, अगदी ज्यांना घरं आहेत, त्यांना 2 वेळचं खाता येत नाही, मुलांना शाळेला पाठवता येत नाही काम केल्याशिवाय, तशांना मदत मिळाली पाहिजे. त्यातून मग काहीतरी समाजामध्ये बदल होईल. आम्ही कर्नाटकमध्ये केलो होतो. योजनेला आमचा विरोध नाही, पण ज्या प्रकारे तुम्ही निवड केली, आता भांडी वाटली, कोणाला भांडी वाटली? हे केल्या सगळे बेकायदेशीर आहे सगळे. दात कुठं मागणार आम्ही? भांडी बांधकाम कामगारांना वाटते. बांधकाम पटलाच्या घरात बांधकाम कामगार किती आहेत तिकडे? त्या कॉन्ट्रॅक्टरने सांगायचं बांधकाम कामगार तुम्ही येईल त्याला दिली का नाही? त्याच्यावर रेराचं नियंत्रण आहे ना, रेराचं नियंत्रण आहे. अरे याचं काय, तुम्ही त्याला कागद दिला त्या बांधकाम कामगारांना काय म्हणणार? पूर्तता तुम्ही केली ना, ती स्थानिक माणसांनी करायची. घ्यायचे ठप्पा मारा आणि हा बांधकाम मजुरांना सांगा. तो काय रेरा बघायला नाही का? त्याची चौकशी चालू होती जिल्हा. चौकशी तर सरकारने करायची आणि सरकारने नाही द्यायचं. काय म्हणणार? बाबा आपले एकनाथ शिंदे असतील किंवा भाजपचे नेते सगळेच जण भर सभेतनी आमिष प्रवर्तन दिल्या जातात. आचारसंहिता उल्लंघन करत MIDC मंजूर. बघा, आचारसंहिता अस्तित्वात नाहीये. आचारसंहितेचा प्रकारच नाही. विषय सोडून फोन लावू दिली. आचारसंहितेचा दाद कुठं मागणार? जे मोठे त्यांच्याकडे मागणार आहे. आम्हाला काय नाही मिळणार आहे? बाबा न्याय फक्त जनता आम्हाला देऊ शकते. बाबा एकनाथ शिंदे फोन करत उदय, अरे MIDC मंजूर करू का? करा. एका गट्ट्या किती खेळायचे बाबा, परत एकदा मागाचा प्रश्न, एपिस्टल फाईल बाबत तुम्ही बोलता शेवट म्हणलात की मराठी पंतप्रधान नक्की हे प्रकरण जरा समजून सांगा ना. ट्विट केले हे पहा, असं करूया, हे देवेंद्र फडणवीस प्रकरण आपल्याला- ऐका, आपली प्रेस संपल्यानंतर बोलतो. कारण ऐका सांग की हा विषय राष्ट्रीय विषय आहे, आंतरराष्ट्रीय विषय आहे, राष्ट्रीय नाही. त्याची थोडक्यात माहिती आहे, तुम्ही विचारून सांगतो. अमेरिकेमध्ये एक मोठा उद्योगपती ज्याचं नाव जेफ्री एप्स्टीन आहे. तुम्ही ऐकलं नसेल. ठीक आहे. तर त्या माणसाबद्दलचा विषय आहे. एप्स्टीन नावाचा माणूस अमेरिकन आहे. आता त्यानं तिथला कायदा म्हणून तो दलाल, काय त्याला आणखी काय म्हणतात, पेप होता काय होता माहिती नाही. तर त्यानं खूप बेकायदेशीर कारवाई केल्या आणि त्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना, मोठ्या लोकांना त्यामध्ये गुंतवायचं आणि त्यांच्याकडून चांगला वाईट कारवाई करायची, अशी ती भानगड आहे. आणि तिथं त्या सगळ्या मोठ्या राजकीय नेत्यांची नावं अमेरिकेमध्ये आलेली आहेत. स्वतः राष्ट्रपती ट्रम्प यांचं त्यामध्ये नाव आहे. त्यामुळे कदाचित राष्ट्रपती ट्रम्पना राजीनामा द्यावा लागेल. तिथं फार कडक निकष आहेत निवडणूक आयोगाचे किंवा आचारसंहितेचे. तर तो राष्ट्रपती ट्रम्प राजीनामा देतील का त्यांचा विषय, आपला नाही. तो आपण छोटी माणसं. पण काय झालं की तिथली संसद जी आहे, अमेरिकी संसद आहे, ती त्यांच्या मागे लागली आहे की हे सगळे जे कागद आहेत ते खुले करा. ते राष्ट्रपती काही खुले करायला तयार नाही, कारण त्यात अडचणीची नावं येऊ शकतात. म्हणून हा प्रकार अमेरिकेमध्ये गेल्या 6 महिन्यापासून गाजतोय. आपण काही लक्ष दिलं नाही, कारण आपल्या डोक्यावरचा विषय आहे.
पण आता काय झालं त्या लढाईमध्ये त्या एप्स्टीनची सगळी 10,000 पानाची जी फाईल आहे ती संसदेने ताब्यात घेतली. संसद आपल्या संसदेपेक्षा 100 पट ताकदवर आहे. आपल्या संसदेचा काही अधिकार नाही. आता ते कागद त्यांनी 10,000 कागद त्यांनी घेतले. त्यामध्ये आता कागदामध्ये सगळंच असणार आहे काय तर ते संसद प्रकाशित करेल का ती नाव, हा विषय आहे. मोठा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही जर आंतरराष्ट्रीय पेपरचा आजच्या घडीला तो सर्वात मोठा विषय आहे. आणि सुब्रमण्यम स्वामींनी त्याबद्दल एक व्हिडिओ केला, तो बघा तुम्ही, HW न्यूजवर आहे. ते म्हणतात मला कागद मिळतील. त्यांना आता कुठून मिळणार तर ते अमेरिकेत मिळतील, चांगले संबंध आहेत. ते म्हणाले की मी काय ते पुढचं सांगेन. त्यामध्ये आज कदाचित संसदेमध्ये त्याबद्दल गदारोळ होईल. तो झाला की मग पुढं आपण बोलू. आणि आता टी व्हीवर मी तिथं दिल्लीला किंवा मुंबईला बोलेन जास्त, पण मी काय बोललो, एक वाक्य बोललो, त्याचा तुम्हाला अर्थ काय काढायचा तो काढा. मी काय म्हटलं की मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता आहे, यातलं काय अर्थ काढायचं तो काढा. आणि बाकी तुम्हाला सांगायचं मी खाजगी सांगतो, कारण मी हे फक्त मुंबईच्या पातळीवर बोलणार आहे. आपल्या कराडचे स्टार प्रचारक आहेत, युवा आहेत, मग पुढे प्रचारात कुठे दिसलं झाले? बघ किती आले होते आमचे 2 स्टार प्रचारक आले होते. इतर कुठे गेले होते का? कराडला 2 स्टार प्रचारक तुम्ही विसरला का? नसीम खान हे आमचे वर्किंग कमिटीचे, राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत. रमेश बागवे हे आमचे नेते आहेत दलित समाजाचे. आज विश्वजित कदम येणार आहेत. आता आणखी किती आणू स्टार प्रचारक? मलकापूरची एवढीची नगरपालिकेने तिथं आमचे काही 1-2 माणसं आहेत. कराडात 10-15 आहेत. आता आमचा बघा लोकांच्या दारात आम्ही घेऊ. स्थानिक ते कुठले स्थानिक स्थानिक आता युवक काँग्रेस नाही, स्थानिक म्हणजे काय छोटी निवडणूक आहे, कोण आपल्या सोयीप्रमाणे काय करते. आम्ही स्टार प्रचारकमध्ये कोण आहे? स्टार प्रचारकमध्ये आपण विषय